नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बातमी UPSC आणि MPSCच्या यशाबद्दलची. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की सारथी नावाची ही महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्त्वाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेनं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये UPSCच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे अधिकारी घडवलेले आहेत. ह्या सारथी संस्थेनं या संस्थेमध्ये UPSC आणि MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळतं, यात कुठलीही शंका नाही. आणि या संदर्भातली ही बातमी. काल पुण्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो शासकीय विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येतो, UPSC आणि MPSCमध्ये ज्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले अशांचा, यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, उपमुख्यमंत्री या सुनेत्रा पवार उपस्थित होत्या आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पण उपस्थित होते. या तिघांच्या उपस्थितीमध्ये काल पुण्यामध्ये सारथीचा सत्कार सोहळा पार पडला. या सत्कार सोहळ्यामध्ये सुनेत्रा पवारांनी भरभरून कौतुक केलं, मुख्यमंत्र्यांनीही कौतुक केलं आणि सारथी संस्थेच्या यशाबद्दलची यशोगाथा ही महाराष्ट्राच्या समोर यावी म्हणूनच मी आजची ही न्यूज करत आहे. सारथी ही महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्त्वाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचं पूर्ण नाव छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था असं आहे. या संस्थेची स्थापना 25 जून 2018 रोजी करण्यात आलेली होती. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अंतर्गत ही सारथी संस्थेची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ही कंपनी कायदा 2013 अंतर्गत नोंदणीकृत असलेली एक नॉन प्रॉफिट ना नफा मिळणारी संस्था म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. मुख्यालय सारथी संस्थेचं पुणे या ठिकाणी आहे. याचं मुख्य उद्दिष्ट नक्की काय आहे तर ही संस्था महत्त्व आहे राज्यातील मराठा, कुणबी आणि कुणबी मराठा लक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी खरं सारथी संस्था आहे. त्यामुळं कृषी क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील तरुणांना सामाजिक आणि आर्थिक शैक्षणिक विकास करणे हा खरं या सारथी संस्थेचा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. आणि खरं त्याच अर्थानं महाराष्ट्र शासनाचं पूर्ण शिक्षण मंडळ त्याच्यावरती काम करत असतं. सारथीमार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रमुख योजना म्हणजे UPSC आणि MPSC ही परीक्षा तर आहेच, पण त्याच्याबरोबर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती इयत्ता 9वी, 10वी आणि 11वीमधील मराठा व कुणबी गटातील विद्यार्थ्यांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची आर्थिक मदत मिळवून देणारी शिष्यवृत्ती परीक्षा यांच्यातर्फे दिली जाते. त्याचबरोबर फेलोशिप दिली जाते. फेलोशिपमध्ये संशोधन आपण शिष्यवृत्ती त्याला म्हणू शकतो किंवा फेलोशिप ही एक MPhil करणाऱ्या, त्यानंतर PhD करणाऱ्या उच्च शिक्षित संशोधन विद्यार्थ्यांसाठी दरमहा आर्थिक फेलोशिप पुरवण्याचं कामसुद्धा सारथीतर्फे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना करण्यात येतं. तर हे एक महत्त्वाची परीक्षा मानली जाते. त्यानंतर परदेश आणि शिष्यवृत्ती म्हणजे परदेशात जायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन शिकायचं आहे, तर तुम्हाला तिकडच्या स्कॉलरशिप फेलोशिप देण्यासाठी उच्च शिक्षणासाठी परदेशातल्या विद्यापीठांमध्ये जाऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणं हे सुद्धा सारथीचं काम आहे. आणि त्याचबरोबर कौशल्य आधारित प्रशिक्षण म्हणजे तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध व्यावसायिक व तांत्रिक कौशल्य विकास हे देणं सारथीचं काम आहे. त्यामुळं सारथी ही महाराष्ट्र शासनाची एक अशी स्वायत्त संस्था आहे जी विद्यार्थ्यांना UPSC MPSC बरोबर ह्या विविध परीक्षांची तयारी करून देण्यासाठी किंवा शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी, फेलोशिप मिळवण्यासाठी काम करून देते. तर तुम्हाला अशाच नवीन बातम्या हव्या असतील तर आमच्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या आणि या न्यूज चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.